मंगळवारी पहाटे पुण्याचा केंद्रबंद असलेल्या स्वारगेट बस स्थानकातल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानकात अत्याचार होतो आणि त्याचा कुणालाही पत्ता लागत नाही याचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर दुसरीकडे स्वारगेट बस स्थानकातल्या स्क्रॅप बसेसमध्ये सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तूंमुळे स्वारगेट बस डेपोची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाच्या कारभाराचे धिंडवले काढले जात आहेत. या दत्तात्रय गाडेबाबत धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. याआधी त्याने अनेक गंभीर गुन्हे केले असून महिलांना फसवल्याचं समोर येतंय. त्याच्या मैत्रिणींनीही याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली आहे. तसंच दत्तात्रयचं राजकीय कनेक्शनही आता समोर येत असून त्याचे माजी आमदारांशी कनेक्शन असल्याच्या बातम्याही येत आहेत. आरोपी दत्तात्रय गाडे नक्की कोण आहे? त्याने याआधी महिलांची फसवणूक कशी केली आणि अत्याचार झाल्यानंतर पीडितेने प्रवास